आम्हाला अंडरपास द्या, अन्यथा हा उड्डाणपूल नकोच, अशी ठाम व एकमुखी मागणी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी यावेळी केली। अंडरपासची सुविधा उपलब्ध झाल्यास शाळकरी मुलांसह ग्रामस्थांची ये-जा सुरक्षित आणि सुलभ होईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे। केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य गावकऱ्यांसाठीही अंडरपास अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले। या मागणीसाठी यापूर्वीही केळापूर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन उपविभागीय अधिकारी केळापूर, जिल्हाधिकारी यवतमाळ, आमदार राजू तोडसा, खासदार प्रतिभा धानोरकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच महामार्ग प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर अभिजित जिचकर यांना निवेदने सादर केली आहेत। वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी घेऊन समस्येची जाणीव करून देण्यात आली असली तरी अंडरपासच्या मागणीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली। प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला।